शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। 2 दिवसांपूर्वी पवारांनी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता तब्येत ठीक असल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। शरद पवार आज बारामतीमध्ये जाऊन मतदान देखील करू शकले नव्हते, कारण ते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते। त्यांनीच एक पोस्ट करून ही माहिती दिली होती। आणि आता शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। तर शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे, ते घरी आराम करत असल्याची माहिती पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली। बघा जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं आपण पाहूया। शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी आराम करत आहेत। त्यांच्या प्रकृतीस पूर्ण आराम आहे। आदरणीय शरद पवार नावाचा झंझावात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा दिसावा अशी प्रार्थना सगळ्यांनीच करूया, असे आव्हाडांनी म्हटले।